आरती बोला ना. अगं काय नसतं करे थोडं रानात बिनत मला हातभार लावायला यायचं ना मदत करायला. अहो किती काम करायचं मी तरी सकाळपासून राब राब राबते घरामध्ये. आता एवढं उन्हाकारच रानात जाऊ का आता? मग मी नाही का उन्हात आणायचं. मला ना कंटाळा आलाय. आणि तुमची बहीण आहेच नाही तर तिला सांगा की जरा जाईल की ती पण रानामध्ये बसूनच राहते ना दिवसभर. दुसरं काय काम करते? अगं काय बोलते तू हा? अजून 4 महिने बी नाही झाले तिचा नवरा जाऊ आणि तिला कामं सांगायची. मग काय आपण मारला का तिचा नवरा? आता मग ते आपल्या हातात होतं का? मग तिच्यामुळेच गेला असेल. देत असेल टेन्शन धडकला असेल जाऊन गाडीला. हे बघ तोंड जरा सांभाळून बोल. मी सांभाळूनच बोलते. तिने ऐकलं बिकलं तिच्या मनाला कसं वाटतं? मग ऐकू द्या की. मला काय करायचंय? मीच सगळं काम करते सकाळपासून उठल्यापासून काम काम काम. थोडंफार तिला करायला नको? अगं करेल ते बी हळूहळू. दुःखात केलं? येते जरा दुःख हा? नुसतं कोणी आलं की तुला माणसंच खपत नाही. तुमचं मला ना राहू द्या. माणसं खपत नाही. तुम्ही ना मला काही सांगूच नका. सगळं मला हाताखाली द्यायला लागते. चहा जेवण सगळं आल्यापासून तांब्या इकडचं इकडं करत नाही. अगं करीन ते हळूहळू. थोडं दुःखातून बाहेर पडू दे तिला. कवर दुःखात राहणार आहे. आपण जर तिला आता त्या दुःखातून बाहेर नाही काढली तर मग काय वर्षभर पोसायची का तिला? मग काय काम करून ते बाहेर निघणार दुःखातून. थोडंफार समजून घे ना पण तू. थोडंफार कामात मन रमवलं तर थोडंफार तरी बाहेर निघन ना. आता तुझ्या पुढं ना काय बोला मला हेच कळत नाही. तुम्हाला काय बोलायचं तेच कळत नाही. हाच तर तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे. हा बोला तिला जरा तुम्ही. नाहीतर नाही, मी बोलले ना तर परत मग जास्त जळ जाईल. तिला आता काहीच बोलू नको. मी बोलन नंतर. बोला मला जरा मग. गावात काम आहे मी जाऊन येतो. ठीक आहे. आणि जरा थोड्या वेळाने ये रानात. मी नाही येणार. पूजा पाणी तरी आण बाळा. काय करू तुझ्या घरात? काय नाही बाबा काम करत होते. तुम्ही कशाला गेलते रानात? अरे पोरा इकडे तिकडे गेलं जावं लागतं. तू काय करते घरात? काय नाही वहिनी कुठे गेली तुझी? असतील ना घरात आराम करते. तुला कामाला लावलं आणि ती आराम करते. नाही काय एवढं तेवढं घरात केलं म्हणून काय होते? अरे करायचं का व्हाय ना पण थोडस लय चुक त्रास करत असले थोडस ऐकून घ्यायचं. आपण आता येणार नाही. आपल्या वाटेला आले सगळं बदलतं. नशीब तर काय बदलता येत नाही. नाही तसं काय. नाही ना पण तुम्ही कशाला जाता रानात उन्हात आणत? आता गेलं पाहिजे ना. थोडं पाय मोकळा होतो. गेलं म्हणजे जरा बरं वाटतं. बर चालतंय. हाकमार बरं चालतो आहे का घरात? असतील ना. बर मी आवरते बसतावर तुम्ही. बर बर बघ असलं तर पाठवून दे त्याला. बर अरे या लोकांनी आपल्याला मत दिले सरपंच केले तू यांची काम करेल. अण्णांचं रस्ता कामच नाही हो. रस्त्याचा शब्द दिला त्याला. होईल सगळं. टेन्शन घेऊ नका. मला सरपंच केलं गावाने. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. गावात पाण्याची टंचाई झाली. अहो अण्णा ही तर सुरुवात आहे. पाण्याचं नका टेन्शन घेऊ. तुम्हाला पाणी बिनी घरपोच होईल. सगळ्यांना होईल. अहो आमचा रोड नाही अजून. होईल रोड बीड सगळी प्रोसेस चालू आहे माझी. टेन्शन घेऊ नका. 6 हप्त्यात त्यांचं रोडचं काम सुरू झालं. करतो मी आहे ना. मला काळजी आहे गावाची. मला त्यासाठी सरपंच केलं ना तुम्ही. बरं आता ते टाकीत पाणी कधी 8 दिवसाच्या आत आलं पाहिजे. सगळं तुम्हाला घरपोच पाणी होईल. टाकीत नाही नुसतं घरपोच पाणी करतो. चालतंय. ओके. आणि नाही झालं मला सांगा. करून घेऊ आपण. चालतंय या मग. कुठं जायचं मला? पंचायत समितीत. पंचायत समितीत जाऊ ना. सभापतींना बीडीओला साहेबांना एक पत्र देऊ. यार लवकरात लवकर विषय मार्गाला लावा. आणि ते कोल व्यवस्थित एक रस्ता राहिलाय तो पण विषय आहे ना. त्याशी दिलाय अर्ज करून. आम्ही ग्रामपंचायत मधून आहे ना एक लेटर पाठवलंय. होऊन जाईल तो पण. अधिकाऱ्यांना आहे ना जराशी गोड बोलून तिथे अहो, त्यांना किती पार्ट्या द्यायच्या? सारख्याच पार्ट्या देतो त्यांना. हा पण ते कामं झाले पाहिजेत काय गावात. होईल लवकरात लवकर. काही विषय नाही. मार्गाला लावतो ते. मला गावाची काळजी आहे. तुम्ही विश्वासाने निवडून दिलंय मला. बरोबर. चला ओके. आता ओके. चला अण्णा काय अडचण तुमची परत? काय अडचण नाही. तेवढीच अडचण होती. चालते. या जाऊन आपण काय अडचण तर सांगा परत. त्यांची काय पाण्याची अडचण दुसरं काय. ती काय म्हणते तुम्हाला पूर्व नोकरीला होय. काय दुसरं राहायचं पाणी. आणि ते एक लाईटीचं ते एमएससी बिल सांग. लय लोड शेडिंग चाललंय. आता सणाच्या आधी सगळ्या पोलावर लाईटी बिटी सगळ्या लावून अख्ख्या गावाला लकलाकट करायचा आहे. बर चला ओके. ये जाऊन लवकर तिकडे. हा चला अण्णा येत आहे का? आणि ते तो बारके भावाला त्याला राहणार सांगत जा ना कामाला जा म्हणून. जरा ते बोंबलत फिरत आहे ते. त्याला आहेत कारभारीत बाकीचे. त्याला व्यवसाय आहेत. सगळ्यांनीच राजकारण करायचं म्हणलं काय लागेल सगळं. मग मी ते सांगतो एक सरपंच एक गावात टवाळे आणि ते मग वावर पडत आहे त्याला बाकीचे काम धंदे. तो बाकीचे सगळं बघतोय ना कारभार करता. सगळ्यांनीच राजकारण. हा तो त्याला सगळ्यांनीच गावाची सेवा करायची म्हणलं बाकीच्यांनी करायचं काय? हा हो अरे. कानाला फोन. काय कुणाचा फोन आहे? मित्र आहे रे. कसले मित्र कुत्र? काम धंदा कर जरा.
हा करतो. ऊस नुसता बोंबलत फिरतोय, गाड्या घेऊन बुलेट घेऊन इकडे तिकडे जातोय, यामा घेतोय, बुलेट घेतोय. हा, मग तुला आता- सांगितलेली कामं केली का सकाळपासून? आता घ्यायला नको का आपण सरपंच हा? बरं ऊस तुटून गेला त्याला म्हातारा काय म्हणतोय? किती गाड्या भरून गेल्या मला ऊसात सांग. त्या द्राक्षाचे काय जाळून टाकलं का सगळी बागती? गेल्या का नाही फवारण्या त्याच्या? हा, लावलेत गडी. याच लग्नच नाही करायचं, त्याला असाच ठेवत असतो आता. व गावातले काय म्हणतात, ठरवाय गेल्यावर हेच गाड्या करते आणि लक्षात ठेव. काम केले तर पुरी भेटतात. येडं का- चालू आहेत ना आता कशाची light- कामं करतोय, बसतोय तुझा मोबाईल, गाडी बंद पाडली कुठं म्हणतात, सगळं गाव बोंबलत येतंय. मला सरपंच असल्यामुळे सगळं कळतं, तुला वाटतं का मला कळत नाही काय? डिझेल संपलं गाडी तिकडे लावून येतात का? हा, ते सांगितली मी पिट्याला आणायला आणतोय. कसला पिट्यान चिट्टे, या असले सारे बेकार बनाल मी भांगार सांगार कसली भांगार सांगार गोळा करतो, पिट्यान चिट्ट्यान लिट्यान. काम धंदा कर, पैसे पाणी कमव जरा, येडगत वागू नको. याला खर्चायचे पैसे ना जरा कमी द्यायचे आता. त्याचं बंदच करतो कारभार सगळा. 5-5 हजार गाव 10,000 पाटील निष्ठा लागतात. मग पाटीलच आहेत ना आपण, मग पाटील की नको का? सगळ्यांनी कशाचे पाटील घ्या, अख्या गावाला काय भीक मागतो का मग सगळ्यांनीच पाटील घ्या करून? पडीक पडल ना ती 5-50 एकर. तर हा? सरपंच आहे म्हणून तुमचा रुबाब पण जरा टिकून ठेवावा लागतो गावात मला. या. कशाच सरपंच टिकवते, मला माझं कळतं टिकवायचं गावचा हे करायचंय. तुला सांगितलेलं करत जाते. बरं. 5-7-8 पोरण हे हो पटतं काही. इज्जत घालवायची कामं करतोय, गाव सांगतोय मला. जा. हे कशाला 3-3 मोबाईल लागतात, काय दुकान टाकलंस का तू? ते- हा? नाही फोटो बिटो कसला फोटो बिटो? काढला पाहिजे फोटोन फिटून. एका इलेक्शनचा डाटा आहे, एक पर्सनल आहे, एक पब्लिक आहे. पब्लिक तुला बाळा काम धंदा कर जरा, कळलं का? मागच फाटकाय पाहतात. नाही तर मार खायची कामं करशी नकोस गावा पुढं, कळलं का? ते झेडपीचं बोललाय का नाही दादा? चल ते बघतो मी, पाय हाल चल. जेडपिन बिल्ली मला सांगतो का ते मला बघतो मी, आहे त्यात रोजच. हा त्या लाईट लागलं ना. बर चालतंय. आणि त्या पाण्याच्या रस्त्याचं तेवढं एक बघून घ्या, चालू करा लवकर. फोन करतो. पूजा कशी आहेस? बरी आहे. तुला खूप दिवसापासून विचारायचं होतं. हो, बोल ना. खरं तर तुलाही माहिती आहे आपण लहानपणापासून मित्र आहोत. तुझं लग्न झालं पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. मला खूप आवडती तू. येणं झालंय. हे बघ ऐक, तुझं लग्न झाल्याच्या नंतर मी तुझ्याबद्दलचे सगळे विचार करायचे सोडून दिले होते. त्यावेळेस मी काही मुली पण बघितले होते पण नाही जुळलं तेव्हा. आज तुझ्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे आणि किती दिवस अशी जगणार आहेस तू? तुला तुझे हक्क आहेत का नाही? नाही र, पण मला नाही शोभत आता लग्न करायला. आणि तू एवढ्या मोठ्या घरचा आहे, तुला समजतं का? लोक किती नाव ठेवतील. माझं असं काय लग्न नाही. झालंय, आता मी विधवा पण झाले. तुला म्हणतात हे बघ, लग्न झालेली बाई घरात आणली, तू येडायस का? लोकांचं काय ग, लोक काय म्हणतील. पण जर आपण दोघं एकमेकांसोबत जर खुश राहू शकत असतो तर काय हरकत आहे या लग्नाला? शेण घालतील लोक तोंडात. आताच तर नवरा मिळालाय आणि दुसऱ्या लग्नाला पण तयार झाली. मी असं कुठं म्हणतोय म्हणतील तुला मला आता लगेच लग्न कर? जाऊन दे ना, 1 वर्ष जाऊ दे, 1.5 वर्ष जाऊ दे, नंतर लग्न करू. लोक. माझ्यापेक्षा भारी मुलगी भेटेल तुला, तू तिच्यासोबत लग्न कर. मी जाते, मला नाही बोलायचं एक ह्या मिनिट विषयावर. ऐक, एक मिनिट ऐक पूजा. हे बघ, अजूनही विचार कर. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. पण मी नाही, मला नाही करायचं. एकदा घरच्यांशी बोलून तर बघ. ते तयार असतील तर काय हरकत आहे तुला? तुझा दादा तयार असेल, तुझे वडील तयार असतील तर काय हरकत आहे? ठीक आहे, मी बोलते. थँक्यू. विचारलंय खरं, कधी हिंमत नाही झाली पण आज झाली. नवरा मेलेला अजून 4 महिने नाही झाले आणि अशी गुण उधळायला लागली. तिला विचारतेच आल्यावर. आली बाई, कोण होता तो? नवरा मेलेला 4च महिने झाले, तू लागली का गुण उधळायला? भावाची काय थोडीफार आहे इज्जत गावामध्ये, ती दिसत नाही का? ती पाराशी चवट्यावर काढायची. त्यामुळेच म्हंटल होतं मी 4 वेळा, द्या लग्न करून, द्या लग्न करून. माझं काही चुकत नव्हतं. हे असले नखरे करायचे होते का? अहो वहिनी, तुम्ही समजते तसं काय? समजते तसं नाही, मी पाहिलंय माझ्या दोन्ही डोळ्यांनी की काय चाललं होतं. फक्त कोण होता तो? अहो ती आपल्या गावातल्या सरपंचाचा भाऊ आहे. आता सरपंचाच्या भावाशी एवढं गुण उधळायला लागली तू?
माझ्यावर अशी- मला आहे ना फक्त एवढं समजलंय की तुला हे असले घाण धंदे करायचे होते. तुझ्या भावाला येऊ दे, मला फक्त त्यांना आज सांगायचंच आहे. सांगितल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार अहो, नाही. ऐकून तरी घ्या ना वहिनी. काय ऐकू मी तुझं? अहो, मंदिरात जायच्या बहाण्याने जातीने असल्या गोष्टी करत बसती का तिकडे जाऊन? याला भेट त्याला भेट, काय माहिती कधीपासून भेटते कधीपासून नाही. आज उगीच मी जाता जाता दिसली म्हणून पाहिलं. तुलाच माहिती तू काय करतेय. अहो मी काहीच नाही केलं. हे रडण्याचं नाटक माझ्या समोर तर काय करूच नको, ते भावासमोर कर. आला ना की मी सांगणार आहे, संपला विषय. येतीलच आता ते रानातून, आले की लगेच सांगून टाकते. बसा जाऊन आतमध्ये आता तरी, बाहेर नका थांबू इज्जत काढायला. ते नाटक करायला सांगितलं पाहिजे, रडायचे. काही बोललं की विचारा ना तुमच्या बहिणीला, कोणाला भेटली होती ती आज. काय झालं? बरं मी डोळ्यांनी बघितलं म्हणून, नाही तर अजूनही कळलं नसतं मला. अगं झालं काय ते तरी सांगशील का नाही? कोण होता विचारा ना तिला, तिच्या बरोबर जो होता दुपारी आत्ता जस्ट काही वेळापूर्वी. तुम्हाला माहिती का ते सरपंच किती मोठा माणूस आहे आपल्या गावामध्ये? त्याच्या बारक्या भावासोबत गुंतवून झालती ही. पूजा, पूजा, वहिनी काय म्हणून राहिली? विचारा ना, हा? सांग आता. काय केलंय मी? काय केलं म्हणजे? काय केलं म्हणजे? वहिनी खोटं बोलती का? हे करायसाठी आली का तू इथं? अजून 2 वाजवायला पाहिजे. काय केलं वर तोंड करून सांगती? मंदिरात जायचंय बहाण्याने, जातीन तिकडे त्याला भेटती. आज उगा मी माझ्या डोळ्याने पाहिलं म्हणून मला समजलं, नाही तर अजूनही 2 महिने कळालं नसतं. 4 महिने झाले, जरा लाज वाटते नवरा मेलेला. ते ऐकूनच घेत नाहीत रे. ऐकून मगापासून घेत नाही? स्वतःच खरं खरं. म्हणजे ती खोटं बोलती का? मग स्वतःच तुझंच खरं बोलताय. असतं. अरे ऐकून तरी घे ना. काय कायच राहिलंय तू? काय ऐकायचं ठेवलंय? हिने बघितलं, अजून 4 बघितलं असेल. काय म्हणतील मला ते? माझी काहीच चूक नाही. मी मंदिरात फक्त ऐकून चूक तरी नाही घे ना 2 शब्द माझं. मी फक्त मंदिरात पाया पडायला गेलते. आणि पहिले एका कॉलेजमध्ये शिकत होतो ना, तर ती पोरग मला थांबवून बोललं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं जरी लग्न झालेलं असेल ना तरी पण मी तुझ्यासोबत लग्न करतो. असं मी नाही बोललं? लपवून ठेवत ती पोरग. आणि मी म्हणलं शपथ, मी म्हणलं मला नाही करायचं लग्न. माझा आत्ताच नवरा मेला. मी तेच बोलत होते. मी समजून सांगितलं मी गुण नाही रे उदय. तो असं बोलला तुला? दादा मी खरंच काही नाही केलं. कधीतरी खरं बोल. असं बोलला तो? तुला माझं खोटं वाटतंय का? तू चल ते विचार. काय असेल ते तिथं आपण विचारू. ते असं बोलला का? चल त्याच्या घरी direct. तू चल लगेच. चल त्याच्या घरी, चल पहिलं ये गं तिला. चल. त्या आधीचं लग्न करावं लागेल, एखादी पोरगी पावा. चालू आहे, बघतोय. या ही पोरगी बघितली, आता कशी वाटते बघा तुम्ही, सांगा जरा. सुंदर आहे, पण त्याला एकदा दाखवून म्हणजे बघितली आता ही हा पोरगी ना, बघा. त्याची पसंती एकदा त्याला विचारलं म्हणजे. कोण आले एवढी टीम? या कुठले आहेत पाहुणे? आपल्याकडलीच आहेत ना, रानातली मस्ती सर. ये बाळे, राम राम बाई. या बसा बसा बसा. नाही, तुमच्या आधीला बोलवा ना. काय झालंय काय? काय उद्योग केले तरी तोंडाने कबूल करा. काय विषय काय बाबा, काय विषय? अहो पण त्यांनी सांगते ना, आम्ही सांगण्यात फरक आहे ना. काहीतरी काय? घोटाळा आहे. बोलव पोराला तुमचं. बाहेर ये रे जरा. काय प्रकार केलाय? काय प्रकार केला? इकडे इकडे जरा. हे लोक काय आले? चल, याच्या उदर कधी बाय आपल्या दारात नाही. इकडे काय इकडे काय या? काय काय कोण आहेत लोक? कोण आहेत? गावातले काय केलं? काय म्हणतात? उद्योग हे काय आजोबा केला काय ते सांग ना. म्हणतात? काय विषय बोला, काय काय झालं? गावातले पूर्वी आपली बिचारीला नवरा मेला बिचारीचा. नवरा, आणि कशी तरी आम्ही लादला. केलं काय त्यांनी सांगा मला. त्याला विचारा ना, आम्ही सांगण्यापेक्षा. छेडतोय तो तिला, छेडतोय येता जाता. छेडतोय? छेडलं नाही. हे असलं खोटं. तर आधी विचारा, चांगल्या- नीट विचारा आधी, आम्हाला बघू द्या. चांगल्या 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 पोरी बघतोय ना तुला. होय आताच पोरगी तुझी. हा आवडती मला ती, मला लग्न करायचं. अरे पण आवडती, पण तू आवडते, पण तुला कळतं का? गावात राहायचं का ना आम्ही? तू विधवा आहे. इज्जत घालवायची कामं करतो का तू? तिचा नवरा वारलाय याची जर कल्पना आहे तुला? मग काय तिला जगायचा अधिकार नाहीये का? बघा तर तुझा भाऊ सरपंच आता आहे. तुला सांगतो, थांब जरा. अरे दादा तू विचार कर ना. मी जर तू तिच्याशी बोलूच नको. तुझी लायकी आहे का बोलायची माझ्या पुढे? तुझ्यासाठी सुंदर मुलगी पाहिली आणि तू हे धंदे करतोय. आता काय बघा. म्हणू? आता आम्ही कसं वागायचं सर? नाही नाही, मग आम्ही गरीबी म्हणजे आम्ही वाईट आहे का? बसा तुम्ही, बसा. पाणी बिनी घ्या, बसा जरा, बसा. नाही, काय नको पाणी बिणी काय असेल ते नाही, भेटू ही असं आधी ना. सोक्ष मोक्ष लावा, त्याचं मग काय? ठरवू पाणी घ्यायचं ठीक का आहे, काय ठीक आहे. घ्यायचं. त्याचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुझं? तोंडाला काळ फासायचे काम केलेत ना, आलाय घोड्याचे न्या. भंगार घोड्याचा कुठला? काही झालं? दादा
मी लहानपणापासून ओळखतो तिला. हा 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 मला आवडती ती, पण मी कधी बोलू शकलो नाही. नंतर तिचं अरे लग्न मग झालं. तिचं पहिलं लग्न झालं तेव्हा तुला सांगता येत नव्हतं का लहानपणापासून आवडते का आता आवडायला लागली? हा त्याच वेळेस म्हणायचं ना मग आपण त्यावेळेस त्यांना मागणी केली असती. गरगोड्याचा कुठला आता तोंड काळ करायला आलाय? आत्ता काय म्हणणं आहे तुझं? तिच्यावर प्रेम करतोय, लग्न करायचे? तुम्ही विचार करा का? तुझं लग्न लावतो, तुझं घ्यायची कपडे बिपडे तिकडे रानात राहायला जायचं, इथं थांबायचं नाही घरी. हो नको, आमच्यामुळे असं काय होत असेल ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही ए बाळ, ए पुरी तुझी आई थांब. आता सरपंच म्हणल्यावर मला तिला न्याय द्यायलाच लागणार आहे, लक्षात ठेव. गाव आलंय. तुझी आई की इच्छा. हे बघ, तो म्हणतो मी प्रेम करतोय, तुला छेडलं का फक्त लग्नाची मागणी केली? आम्ही गावातच आहे, आम्ही लांब नाही. त्याने त्रास दिला बघू त्याचं. काय असेल ते पण नाही ते सांग. हा बिंदास सांग. छेड वेगळं, छेड वेगळं. बाबा खाली सांगू नको. हा तिला बोलू दे एकदा. हा काय म्हणणे बोल. काय आहे तुझं म्हणणं मला सांग जरा हो व्यवस्थित. माझं काही नाही, मी त्याला समजून सांगितलेलं एकदा, पण तो ऐकतच नाही. त्रास तर नाही दिलं. नाही, पहिलं रस्त्यात येत होता पण हा मग आता त्याने विचारलं फक्त बा, माझं अशी तुझ्यावर करतो प्रेम का आहे. रे? हा तुला यासाठी गाड्या घोड्या घेऊन दिलं का? बुलेट बिलेट? हा ऐका आता तुला सगळं इकून टाकीन एका दिवसात. लग्न ऐक इच्छा करायची तुझी, राहताल का सुखी लग्न करून दिलं तर? आणि भविष्यात आमच्यावर सोड. मी तर याला घरात ठेवणार नाही. कुणी गावातलं सांगायला आलं ना, याला घरात ठेवणार नाही, रानात राहायचं, इज्जत घालवायची कामं करायची नाही. रानात राहील मी तिच्यासाठी. बरं, ऐकून घे. नाही, जमा ऐका, थोडस करून द्यायचं झालं, पण आमच्या पण बोबट नाही आला पाहिजे. सांभाळशील का? आहेत ना. हो, शेवटपर्यंत साथ ठीक द्यावं आहे. लागेल. पण त्या मुली आहे का? तिची इच्छा असली तरच होईल ना. तुझ्या इच्छेनुसार, तुझी इच्छा नसेल तर बोलत आम्ही तुझ्या काय गोंधळ करणार नाही. ए बाई, तू समजून सांगितलं का तिला? बोलली की तिच्याशी अगोदर? बोलले होते तर हो बोलली होती, मनात आहे. मग आता बोल मग स्पष्ट काय. सांग. तरुण असेल नाहीस तर ना. तिला हार घाल आणि त्याचा परपंच कर, आणि आणि हिला- नसेल तर नाही म्हणून ऐका सांग. आता जाऊ द्या, हिला पण सांगायचं काम होतं ना. तुम्हाला सांगितलं का आता? हो, पण आता तुम्ही पहिल्यांदा कुठल्या शिरलं तेव्हा तुम्हाला सांगितलं का? कुठल्या तोंडात सांगणार? भाऊजाईचं ब्या, भावाचं ब्या, चुकून चुकून म्हाताऱ्याचं ब्या, काय करणार? हा ना आलाय की म्हणले आता ह्यांना कळाय नको का? अहो मग आता मोठ्या घरी जायचं म्हणलं घ्यायचंय ना गरीबांना. तुम्ही सांगा कुठलं वागायचं तिने? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सांभाळशील का बाबांनी? एक वागला तोंडाला काळ बाजू केली. बरं तिचं काय म्हणणं आहे मला बघू द्या. तिला जीव लावशील? तुझं काय म्हणणं आहे करायचं? माझं काही नाही, तू म्हणेन ते. तसं नाही, तू बघू होकार आता दिला तर आमच्या आम्ही होय घरातले म्हणणार. आमच्या तू घरातले होकार बाहेर दिला गेले तर आता आम्ही होय आम्ही नाही बघतो म्हणणार. संध्याकाळी याला घेतो, जरा बोलतो आम्ही सगळे. काय ते तुम्हाला कळवतो उद्या परवा. ठीक आहे, योग्य निर्णय घेऊ, टेन्शन नाही घेऊ आपण. चालतंय चालतंय, काय अडचण चला आत हो, चल. चल. येतो हो हो चालेल. येतो येऊ दादा. का? हो हो या. या या काय होते आता हे ना, बारीक सारी गोष्टी चालूच राहणार. छपरीगिरी डोक्याला ताप केला त्या पोराने राव. काय तुम्हाला आता सांगत होतो ना, भांगाराचं कशाला 4 वर्ष ठेवला त्याला सोट्याला. हाय, पण आता अशा गोष्टी जर गावभर चर्चा झाली तर आपल्याला लोक नाव ठेवतील, आपल्याला ते लग्न लावून इज्जत द्यावं. दाखवायची, तोंड दाखवायचं काम नाही ठेवलं त्यांनी. मी काय म्हणतोय आप्पा, अहो, तुम्ही विचार करा. मी जर त्या मुलीशी त्याला हाकला याला नका जवळ ठेव. हाकला त्याला माझ्या डोळ्या पूर्ण हाकला याला पाहिला. एक मिनिट लोक तुमचंच तुला नाव कळतं घेतील. का? लोक हा? तुमचंच नाव घेतील. सरपंचाच्या भावाने विधवा पुरुषी लग्न केलं, किती लाव की आदर्श पेपरला निर्माण. बातम्या मग लाव की. तेवढंच राहिले आता. जाऊ दे, हाय इच्छा आहे ना आता, जाऊ दे, काय आता बसायचे करत. पण त्याला एकला जीव लावू लग्न झालं. तुला तेवढीच पोर होती गावात. हे समजून परत आपण नाही म्हणलं तर काय करायचं जीवाचं. इकडं असलं मिळालेलं परवडलं. आता इथून पुढं लग्न झाल्यावर कामाला राहायचं, तिकडे लक्ष ठेवायचं राहणार. बोंबलत नाही फिरायचं. हा नाही त्याला रानात, मी त्याला रानात ठेवणार. मला बाकीचं माहित नाही. राहणार त्याला राहणार देऊ मस्त हे करून. तर तुझ्या त्या भावाच्या गाड्या फेड्या चाव्या सगळ्या ठेवून दे. चल इकडं. चावी एक पण गाडी अजिबात वापरायची नाही. भावाचा राग शांत होस तर आता नीट राहायचं. कामधंद्यात लक्ष घालायचं. चल जेवलाय का तू? चल घेऊ जेवून आपण. काय आता मला तर जेवायची इच्छाच नाही. असली भंगार तोंड काळ गेले. काय करणार आता जाऊ मग? द्या, बघू आता मी नंतर बसतो. बसा तुम्ही.